students, in the last lecture we have completed the Faraday's first law and second law of electrolysis. In the Faraday's first law of electrolysis, we write the formula. That formula for the Faraday's first law of electrolysis is W equal to Z into Q, or it can be written as W equal to Z into IT. Now, same equation can be written as E is equals to IT divided by 96500 into mole ratio multiplied by molar mass. Clear? This is formula for Faraday's first law of electrolysis. Now, for the second law of electrolysis, we can write the formula W1 by W2 is equals to E1 by E2. Now, same can also be written as number of moles of the first divided by number of moles of second equal to mole ratio of first divided by mole ratio of second. So, this is a Faraday's second law. So, now we are going to use these laws, Faraday's laws of electrolysis, and solve the problems. So, listen here very carefully. All these problems are very important. हे सर्व प्रॉब्लेम्स खूप महत्त्वाचे आहेत. जसं आपण पाठीमागचं मोलर कंडक्टन्स किंवा मोलर कंडक्टिव्हिटीचे प्रॉब्लेम पाहिलेली होती, बिलकुल त्या प्रकारे तुम्हाला याचे प्रॉब्लेम्स आहेत. ह्या चॅप्टर मध्ये लक्षात ठेवा, मोलर कंडक्टन्स किंवा फॅराडेज लॉज या दोघांवर मिळून एक न्यूमेरिकल डेफिनेट विचारलं जातं. त्यामुळे ते लास्टचे 2 लेक्चर्स ज्याच्यामध्ये मी न्यूमेरिकल सोडवलेले आहेत आणि हे लेक्चर, हे दोन्ही लेक्चर्स आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे आपले बनायलाही पाहिजेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला. तर न्यूमेरिकल नंबर 1, सर्वात पहिलं न्यूमेरिकल बघा. न्यूमेरिकल आहे अ सोल्युशन ऑफ CuSO4 इज इलेक्ट्रोलाइज्ड फॉर 10 मिनिट्स. बघा, कॉपर सल्फेटचं सोल्युशन इलेक्ट्रोलाइज केलं आणि म्हणजे त्याच्यामध्ये ग्रॅफाइटचे इलेक्ट्रोड टाकले. 10 मिनिट्स, 10 मिनिटासाठी टाइम सुद्धा दिलाय तुम्हाला. विथ अ करंट ऑफ 1.5 एम्पियर. करंट दिलाय आपल्याला 1.5 एम्पियर. टाइम दिलाय, करंट दिलाय. व्हॉट इज द मास ऑफ द कॉपर डिपॉझिटेड ऍट द कॅथोड. कॅथोडवर किती कॉपरचं मास डिपॉझिट झालेलं असेल. टाइम दिलाय, करंट दिलाय. कॉपर सल्फेट म्हणजे कोण डिपॉझिट होणार ते सुद्धा सांगितलंय. कॉपर सल्फेट मधील कॉपर कसा डिपॉझिट होईल बरं. Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन, इट विल गिव्ह द कॉपर. हे तर क्लिअर कट माहिती आहे आपल्याला. यावरनं समजलं आपल्याला की मोल रेशो इज इक्वल्स टू एका कॉपर साठी 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 1/2. एका कॉपर साठी 2 इलेक्ट्रॉन, त्यामुळे मोल रेशोची व्हॅल्यू किती आली 1/2. ठीक आहे, चला पुढे. आता मास ऑफ द सबस्टन्स लिबरेटेड और डिपॉझिटेड ऑन द कॅथोड is equals to formula is IT divided by 96500 into mole ratio multiplied by molar mass. हा फॉर्म्युला फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस आहे. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, लक्षात राहिलं. आठवतं का फॉर्म्युला. W इक्वल टू IT डिवाइडेड बाय 96500 इंटू मोल रेशो इंटू मोलर मास. I म्हणजे करंट आहे 1.5 एम्पियर. दिस इज इक्वल्स टू 1.5 मल्टिप्लाइड बाय टाइम. 10 मिनिट आहे. सेकंद मध्ये 10/60 डिवाइडेड बाय 96500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो तो आपला 1/2 आला. कॉपर मोलर मास किती आहे कॉपरचं मोलर मास आहे 63.5. विसरू नका, किती 63.5. एक्झाम मध्ये हे दिलं जातं आणि जरी समजा नाही दिलं ते टिपिकल काही एलिमेंटचे लक्षात ठेवा, सोपं जाते एकदम. जसं कॉपरचं 63.5 आहे, ॲल्युमिनियमचं 27 आहे, कॅल्शियमचं 40 आहे, सोडियम 23 आहे, हायड्रोजन 1, क्लोरीन 35.5. हे टिपिकल तर माहित असावेत, बाकी मग नसले तरी चालतील. चला, हे 2 झिरोला हे 2 झिरो गेले बरं. त्याच्यानंतर इथे ठिकाणी याला 2 ने डिवाइड केलं तर बेत्रिक 6 आलं बरं. 3 ने याला मल्टिप्लाय करा तर 4.5 येईल. हे 4.5 मल्टी 63.5 डिवाइडेड बाय 965 965. 4.5 ने आता या दोघांचं पहिले गुणाकार करा. 63.5 ला
4.5 ने मल्टिप्लाय केलं तर किती येईल बघा ना तुम्ही. 63.5 ला कितीने गुणायचे, 4.5 ने मल्टिप्लाय करायचे. तर पहिले 5 ने मल्टिप्लाय करा, 5 5 25, 2 राहिले, 15 2 17, 1 राहिला, 30 आणि 1 31, प्लस 4 ने मल्टिप्लाय 4 5 20, 2 राहिले, 4 3 12 2 14, 1 राहिला, 4 सक 24 आणि 1 25. ठीक, 5 7 डेसिमल, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8 आणि 2, 285.75 म्हणजे 285.75 डिवायडेड बाय 965. ठीक आहे. आता 285.75 ला मी जर फक्त 285 कन्सिडर केलं आणि याने याला जर डिवाइड केलं तर बघा ना 9 त्रिक 27, नियर अबाउट 3 च्या आसपास इथे या ठिकाणी व्हॅल्यू मिळेल, पण 0.3 च्या आसपास. बघा ना कशी काय 0.3, बघा ना डेसिमल समजा पुढे घेतलं मी तर किती 2875 आणि हे 900, 965 तीन पट केलं तर किती 9 त्रिक 27 येतं. तर 0.3 च्या आसपास आन्सर येईल. तर लक्षात ठेवा याची व्हॅल्यू येते 0.296 ग्रॅम. 0.296 ग्रॅम मतलब 0.3 ग्रॅम. बरोबर. तर हे मास ऑफ द कॉपर डिपॉझिटेड आहे. हा कोणता लॉ वापरला मी, फॅराडेज फर्स्ट लॉ. डबल एकदा पहा. कॉपर सल्फेट मधील कॉपरचं सेपरेशन जर करायचं म्हटलं मला तर इलेक्ट्रोलिसिस करावं लागेल. तर Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन विल गिव्ह द Cu. मोल रेशो मिळाला 1/2. कुठून आणला मोल रेशो 1/2? बघा, एका कॉपर ऍटम साठी मला 2 इलेक्ट्रॉन लागतात म्हणजे मोल रेशो आला 1/2. दुसरी गोष्ट म्हणजे मास ऑफ द सबस्टन्स डिपॉझिटेड IT/96500 इंटू मोल रेशो इंटू मोलर मास. IT डिवायडेड बाय I म्हणजे करंट 1.5 इंटू टाइम 10 मिनिट दिला होता. मी काय केलं, मिनिटाला सेकंद मध्ये केलं, मिनिटाला सेकंद मध्ये कन्वर्ट केलं. तर 10 इंटू 60 डिवायडेड बाय 96500 इंटू 1/2 इंटू 63.5. क्लिअर. आता इथे या ठिकाणी मी डिव्हिजन केलंय तर 2 0ला हे 2 0 गेलं, खालचं 2 त्रिक 7 3, 3 गुणले 1.5 म्हणजे 4.5 आलं. 4.5 ने 63.5 ला मल्टिप्लाय केलं 285.75 भागिले 965. याला मी समजा 285 घेतलं असतं, किती 285 घेतलं असतं तर 285 भागिले 965. बरोबर आहे. तर इथे या ठिकाणी 285 ला म्हणजे संख्या थोडी छोटी आहे, 965 संख्या थोडी मोठी आहे. तर 1 ने डेसिमल पुढे न्या म्हणजे 2800 समथिंग काहीतरी होईल. हे 965, 9 त्रिक 27, 3 च्या आसपास आन्सर येईल. तर 3 पेक्षा थोडं कमी होतं 0.296. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आन्सर तुम्ही काढू शकता. कोणत्या लॉवर आधारित होतं न्यूमेरिकल? हे फॅराडेज फर्स्ट लॉवर आधारित. फॉर्म्युला काय वापरला इथं, फॉर्म्युला विसरू नका, IT डिवायडेड बाय 96500 इंटू मोल रेशो इंटू मोलर मास. ठीक, चला पुढे पुढचा प्रॉब्लेम घेऊयात आपण. सेकंड प्रॉब्लेम खूप महत्वाचा प्रॉब्लेम बघा. हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड. किती मोल्स इलेक्ट्रॉनची गरज आहे, रिक्वायर्ड टू रिड्यूस 1 मोल ऑफ MnO4 मायनस टू Mn2 प्लस. किती मोल इलेक्ट्रॉन आम्हाला पाहिजेत कोणासाठी, 1 मोल MnO4 मायनस. बघा नीट लक्ष द्या, मला सॉल्व करण्याचे 2 टेक्निक आहेत. एक आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड आणि दुसरी आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड. दोन्ही मेथडने सॉल्व करू शकता. MnO4 मायनसचा समजा इमॅजिन करा मी बनवला Mn2 प्लस, हेच बोललंय ना, MnO4 मायनसचा Mn2 प्लस हा बनवला. ऑक्सिजन 4 आहेत, जर 4 ऑक्सिजन असतील तर काय लिहितो मी इथे 4 टाइम्स H2O. ठीक, ऑक्सिजन बॅलन्स केले, पहिले एलिमेंट तर ऑलरेडी बॅलन्स आहे, आता ऑक्सिजन बॅलन्स केले. हायड्रोजन बॅलन्स करा, 4 2 8 तर लेफ्ट साइडला 8H प्लस, हे 8H प्लस आहेत आणि हे 1 मायनस आहेत तर हे 7 प्लस झाले, 7 प्लस आणि 2 प्लस म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन मला टाकावे लागतील. 5 इलेक्ट्रॉन ऍड केले म्हणजे किती इलेक्ट्रॉन ऍड करावं लागतात मला 5. म्हणजे एका MnO4 मायनस साठी 5 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर एका मोल साठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 5 मोल इलेक्ट्रॉनची गरज आहे. किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 5 मोल इलेक्ट्रॉनची गरज आहे. 5 मोल इलेक्ट्रॉन. हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन, तर 5 मोल्स. किती मोल्सची गरज आहे, 5 मोल्सची गरज आहे. लक्षात ठेवा 5 मोल इलेक्ट्रॉनची गरज आहे. कधी कधी विचारतात किती इलेक्ट्रिसिटी लागेल, तर 5 फॅरेडे. 1 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 1 फॅरेडे, मग 5 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे किती फॅरेडे, 5 फॅरेडे. बरोबर, रिडक्शन होईल.
ही एक मेथड आहे सॉल्व्ह करण्याची. दुसरी एक मेथड आहे, तुम्ही काय करायचं याच्यामध्ये यांचे ऑक्सिडेशन नंबर लिहायचे. कोणाचे ऑक्सिडेशन नंबर लिहायचे? फक्त कशाचं कन्व्हर्जन कशात झालं एवढे लक्षात आणा. म्हणजे आयन इलेक्ट्रॉन मेथडने आताच्या सारखं बॅलन्स करा किंवा MnO4 मायनसचा Mn2+ बनवलाय असं समजा. याचा ऑक्सिडेशन नंबर 7 आहे, याचा ऑक्सिडेशन नंबर +2 आहे. तर 7चा झाला +2 म्हणजे कितीचा फरक ड्रॉप झाला सांगा मला? 5चा ड्रॉप झाला म्हणजे 5 मोल इलेक्ट्रॉन मला लागतात. ड्रॉप कितीचा झाला? ऑक्सिडेशन नंबर 5चा झाला म्हणजे मला 5 मोल इलेक्ट्रॉनची गरज आहे, हे मला ताबडतोब लक्षात येऊ शकतं. समजलं ना? तरी आठवणीत ठेवा. चला पुढे. हे झालं पहिलं प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 2 बघा आता. दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम. नाउ प्रॉब्लेम नंबर 2. काय सेकंड प्रॉब्लेम नीट चेक करा. प्रॉब्लेम 2 बघा आता. सेकंड प्रॉब्लेम आहे प्रोड्यूस 10 ग्रॅम ऑफ ॲल्युमिनियम. तिथं कॅपिटल ए हे 10 ग्रॅम ऑफ ॲल्युमिनियम फ्रॉम मॉल्टन Al2O3. बघा 10 ग्रॅम ॲल्युमिनियमला Al2O3 मधून रिड्यूस करायचंय. बघा नीट लक्ष द्या माझ्याकडे. पहिली गोष्ट म्हणजे Al2O3 मध्ये ॲल्युमिनियम 3+ आहे, त्याला 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे म्हणजे ॲल्युमिनियम बनेल हे विसरू नका. Al2O3 मध्ये ॲल्युमिना आठवतं का तुम्हाला? आपण जनरल प्रिन्सिपल ॲट आयसोलेशन ऑफ एलिमेंट मध्ये ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन पाहिलेलं होतं. कोणती मेथड होती? काय नाव त्या मेथडचं आठवणीत आणा. ती मेथड होती, लक्षात ठेवा, हॉल हेरॉल्ड मेथड. कोणती? हॉल हेरॉल्ड मेथड. त्या हॉल हेरॉल्ड मेथड मध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईड पासून ॲल्युमिनियमचं जनरेशन केलेलं आहे. म्हणजे Al2O3चं रिडक्शन केलं होतं. त्यासाठी सिंथेटिक क्रायोलाइट टाकला होता आपण. सिंथेटिक क्रायोलाइट टाकला होता. तो सिंथेटिक क्रायोलाइट टाकून आपण रिडक्शन करतो फ्लोरोस्पार वगैरे ऍड करून CaF2. असो, आता Al2O3 मध्ये Al3+ याचं 3 इलेक्ट्रॉन घेतले. एक म्हणजे एका ॲल्युमिनियमला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर 1 मोल ॲल्युमिनियमला 3 मोल इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. 3 मोल इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे आणि आपल्याला मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन विचारलेले. तर इथे या ठिकाणी मला सांगा 1 मोल ॲल्युमिनियम म्हणजे किती? 27 ग्रॅम. 27 ग्रॅम. 27 ग्रॅम साठी किती मोल इलेक्ट्रॉन लागतात? 3 लागतात. आपल्याला विचारले 27 नाही पाहिजे, 10 पाहिजे. जर 3 मोल मुळे 27 तर 10 ग्रॅम साठी किती मोल? x मोल इलेक्ट्रॉन. ठीक आहे, याला सॉल्व्ह करू आता आपण. कसं सॉल्व्ह करणार सांगा मला आता. याला कसं सॉल्व्ह करणार? 3 डिवायडेड बाय x इज इक्वल्स टू 27 डिवायडेड बाय 10 म्हणजे 27x इक्वल टू 30 म्हणजे x इक्वल टू 30 डिवायडेड बाय 27. 3 ने भागू शकता. 3 × 30, 3 × 9 = 27. 10/9 मोल म्हणजे 1.111. तर किती मोल इलेक्ट्रॉनची गरज आहे? तर 1.11 मोल इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. लक्षात राहिलं? किती मोल इलेक्ट्रॉन पाहिजेत? 1.11 मोल इलेक्ट्रॉन आपल्याला आवश्यक आहेत. चला पुढे. पुढचं न्यूमेरिकल. नेक्स्ट न्यूमेरिकल बघा. न्यूमेरिकल नंबर आता त्याच्यातलं सेकंड बी. ए मधले तर 2 झाले, आता बी मधलं बघा. हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर गिवन बाय 860 कुलम. 8960 कुलम. किती मोल इलेक्ट्रॉन? एक बघा नी सिंपल लक्षात ठेवा. 1 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 9650 कुलम. हे तर माहिती आहे तुम्हाला. तर हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन? x मोल ऑफ इलेक्ट्रॉन. x मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 8960 कुलम. 8960 कुलम. तर याला सॉल्व्ह करू होता आपण. 1/x इज इक्वल्स टू 96500 डिवायडेड बाय 8960. तर x ची व्हॅल्यू काय येईल सांगा मला आता. x इज इक्वल्स टू 8960 डिवायडेड बाय 96500. तर 00 1 0 कॅन्सल झालं. पुढचा भाग कितीचा बसेल आता बघा ना तुम्ही. 8 9 72 88 10 तर भाग असाही जातो. तर याला इथे या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता तुम्ही. तर 896 भागिले 965 0. तर 896 म्हणजे नियर अबाउट 900 झाले नाही. 900 भागिले 9650 म्हणजे 9700 घ्या ना याला नियर अबाउट. तरी 0 ला हे 0 कॅन्सल झालं. ठीक आहे. पुढचा भाग 9चा बसेल आता तुम्हाला. 9 10 90 खाली 9 9 81 9 10 90. तर इथे या ठिकाणी 9 1 9 आणि 0
आणि 70 ला 9×8 = 72 तर 9×54 तर 10/100 म्हणजे नियर अबाउट 0.1 नियर अबाउट 0.1 एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगतो तुम्हाला बी मधील फर्स्टची व्हॅल्यू 0.0928 कुलम ही व्हॅल्यू येते 0.0928 कुलम ठीक आहे 28 मोल इलेक्ट्रॉन कुलम नाही मोल इलेक्ट्रॉन लागतात ठीक आहे एवढे एक्स मोल म्हटलं होतं आपण तर सॉल्व करा नियर अबाउट 0.1 तर काढलं होतं मी तर 0.1 म्हणजे 0.09 म्हणजे 0.1 ठीक आहे चला पुढचा प्रॉब्लेम बघा त्यातलं सेकंड आहे अ करंट ऑफ बघा प्रॉब्लेम सेकंड बघा बी मधलं सेकंड प्रॉब्लेम एकदा रीड करा समजावून घ्या व्हिडिओ पॉज करून प्रयत्न करा अ करंट ऑफ 1.5 एम्पियर फॉर 30 सेकंड हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन बघा एक सिंपल साधी गोष्ट आहे बघा नीट लग किती मोल इलेक्ट्रॉनची गरज आहे आता एक काम करू करंट ऑफ 1.5 एम्पियर फॉर 30 सेकंड तर Q इक्वल टू काय असतं IT I किती आहे करंट 1.5 इंटू 30 म्हणजे हे झालं 45 कुलम आता बघा एक सिंपल साधी गोष्ट आहे एक मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 96500 कुलम हे तर माहिती आहे मग x मोल इलेक्ट्रॉन कारण आपल्याला मोल इलेक्ट्रॉनही काढायचे x मोल इलेक्ट्रॉन म्हणजे इथे ॲडिंग किती 45 कुलम सांगा मला काय करावं लागेल आता परत असंच सॉल्व करावं लागेल 1 ला 96500 तर x ला 45 म्हणजे 1/x इक्वल टू 96500 डिवायडेड बाय 45 याला सॉल्व करणार आपण आता आणि x ची व्हॅल्यू काढणार सांगा आता x इक्वल टू काय लिहू मी 45 डिवायडेड बाय 96500 आता 5चा तर भाग बसेल 5 9 45 भागिले 5 1 5 46 5 9 45 1 15 5 3 15 0 0 9 ने परत भाग जाईल खाली 1 डिवायडेड बाय 9 ने परत 9 3 18 9 3 18 9 2 18 13 झालं 9 1 9 9 4 13 40 झाले 9 चौक 36 4 40 झाले 9 चौक 36 21 4 4 1/21444 म्हणजेच याला मी असं लिहू शकेल 1 किती 10,000 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻⁴ डिवायडेड बाय किती 2144 आता बे पंचेदा 5 तर येणार नाही पण 4.8 च्या आसपास येईल 10⁻⁻⁴ एवढे मोल इलेक्ट्रॉन पाहिजे तर 4.8 तर हे ऍक्च्युअल आन्सर सांगतो मी तर काढतो 4.8 हे येते 4.66 इंटू 10⁻⁴ मोल इलेक्ट्रॉन्स लक्षात राहिलं असं तुम्ही सॉल्व करू शकता मी काय करतो लक्षात आलं ना ऍव्हरेज काढून आन्सर सांगतोय आणि ऍक्च्युअल आन्सर काय हेही सांगतोय मग जेणेकरून त्याच्या आसपास तुम्हाला नेहमी टॅकल करता येईल कारण आपलं लॉग टेबल आणि कॅल्क्युलेटर तर वापरायचं नाहीये एक्झाम मध्ये लक्षात ठेवा चला आता पुढचा प्रॉब्लेम इथे ठिकाणी आपण घेऊयात लास्ट प्रॉब्लेम हाऊ मेनी मिनिट्स किती मिनिट लागतील वेळ विचारला तुम्हाला आता हाऊ मेनी मिनिट्स इट विल टेक टू रिड्यूस 0.2 मोल ऑफ Cu2 plus 2 Cu using a current of 10 एम्पियर बघा Cu2 प्लस चे रिडक्शन बेटा 2 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील कॉपर बनेल Cu2 प्लस चा Cu बनवायचा मला आणि 10 एम्पियर हाऊ मेनी मिनिट्स वुड बी रिक्वायर्ड किती मिनिट लागतील पहिले चार्ज काढू आपण बघा 0.2 मोल हे बघा 1 मोल साठी हे किती मोल लागतील 2 मोल इलेक्ट्रॉनची गरज आहे किती 2 मोल इलेक्ट्रॉनची गरज आहे 1 मोल साठी मग 0.2 मोल साठी किती लागतील 0.2 मोल साठी याच्या डबलच्या 10 पट कमी डबल 4 त्याच्या अर्ध म्हणजे 10 पट कमी 0.4 मोल लागेल ना बघा बरं 0.4 मोल इलेक्ट्रॉन लागतील बघा चेक करा 2 ला 1 आहे तर कितीला 0.2 एकाला 2 एक काम करू ना याला थोडंसं सिंपल करू जरा म्हणजे तुम्हाला परत तकलीफ जास्त होणार नाही आपल्याला किती करायचे सांगा मला आपल्याला करायचे 0.2 मोल कॉपर ठीक आहे 0.2 मोल कॉपर आणि Cu2 प्लस आहे हे घेतलं काय ते घेतलं दोघांचा याचा कोएफिशिएंट एक आणि याचा बी कोएफिशिएंट एकच आहे काय अडचण नाही 2 मोल इलेक्ट्रॉन मग मला सांगा हे जर 2 मोल घेतलं मी तर हे किती करावं लागतील 4 मोल घ्यावे लागतील 4 मोल इलेक्ट्रॉन पण आपल्याला 2 मोल पाहिजे का हा नाहीये 0.2 पाहिजे मग 0.2 मोल
कॉपरसाठी हे किती घ्यावं लागेल 0.4 मोल इलेक्ट्रॉनची आपल्याला आवश्यकता आहे. 0.4 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे किती चार्ज आला, म्हणजे Q इज इक्वल्स टू 0.4 इंटू 96500 एवढा चार्ज आला. Q म्हणजे काय असतं IT. IT इक्वल टू 0.4 इंटू 96500. आता इथे ठिकाणी टाइम T इक्वल टू 0.4 मल्टिप्लाइड बाय 96500 डिवाइडेड बाय 10 एम्पियर डिवाइडेड बाय 10 ते 0 कॅन्सल झालं. 0.4 ने गुणलं तर किती येईल सांगा आम्हाला. 0.4 ने 9650 ला गुणलं तर 400 नंतर इथे ठिकाणी 4 पंचे 20 2 राहिले 4 सक 24 आणि 2 26 2 राहिले 4 9 36 आणि 2 38 तर 3860 सेकंद. तर एवढा टाइम इथे ठिकाणी लागेल. एकदम बरोबर 3860 सेकंद. हे सेकंद एवढा टाइम इथे ठिकाणी आपल्याला लागेल किंवा टाइम इक्वल टू 3860 सेकंद डिवाइडेड बाय 60 मिनिट झाले. 6 ने डिवाइड करा 6 6 36 2 24 झाले 26 झाले 26 चौक 24 तर 64.3 मिनिट एवढा वेळ इथे ठिकाणी इथे लागेल. लक्षात ठेवा 64.3 मिनिट म्हणा किंवा 3860 सेकंद आहे एवढा वेळ लागेल त्या ठिकाणी लागेल. तर खूप छान प्रॉब्लेम होते बघा. सगळे प्रॉब्लेम येत्या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहेत आणि प्रॉब्लेम एकदा दोनदा सॉल्व करा. जर आपल्याला एक तर पहिली गोष्ट सांगू का, हे पहा नीट सिंपल लक्ष द्या माझ्याकडे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःहून सॉल्व करता यायला पाहिजे. स्वतःहून जर सॉल्व करता आलं न्यूमेरिकल मी सोडवण्याच्या अगोदर तर डबल सोडवण्याची गरज नाही. पण जे न्यूमेरिकल तुम्हाला स्वतःहून सॉल्व करता नाही आलं परंतु मी सोडून दिल्याच्या नंतर आलं तर समजायचं मला त्याला डबल सोडून द्यायचं, त्याला डबल मला सॉल्व करायचंय. लक्षात आलं ना. मी सॉल्व करून देण्याच्या अगोदर तुम्हाला जर न्यूमेरिकल आलं तर डबल बिलकुल सोडू नका, तुमची इथं स्पीड वाढली मग. पण जर समजा मी सोडून दिल्याच्या नंतर तुम्हाला जर ते न्यूमेरिकल आलेलं आहे असं जर समजलं तर लक्षात ठेवायचं लेक्चर संपल्यानंतर एकदा याची प्रॅक्टिस करायची एकदा मनाने सोडूनही पाहिजे. लक्षात ठेवा. चला पुढे. त्यामुळे तुम्हाला समजेल त्या लँग्वेज मध्ये मी सांगतोय. इव्हन मी 2 चा पाढा 6 चा पाढा सुद्धा टेबल सुद्धा तुमच्या समोर बोलतोय. याचे कारणच हे की मी काही खूप मोठं रॉकेट सायन्स वापरत नाही, सिंपल साधं सायन्स वापरतोय. फक्त ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. नसा इथे ठिकाणी मी जर इथे बिलकुल म्हणजे नुसते आन्सर सांगत गेलो तर काही मेळ लागणार नाही तुम्हाला. ठीक आहे. चला पुढचा प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट हाऊ लॉंग म्हणजे टाइम इट विल टेक टू डेपॉझिट 1 ग्रॅम ऑफ क्रोमियम. 1 ग्रॅम क्रोमियम बघा. व्हेन a current of 1.25 ampere flows through a solution of chromium 3 sulfate. बघा क्रोमियम 3 सल्फेट म्हणजे क्रोमियमची व्हॅलेन्सी 3 आहे. तर तुम्हाला विचारलंय की इथे 1 ग्रॅम क्रोमियम साठी किती टाइम लागेल, किती वेळ लागेल, पण करंट दिलाय 1.25 एम्पियर. सिंपल साधं टेक्निक आहे. क्रोमियम सल्फेटचा फॉर्म्युला जर लिहायचं म्हटलं तर मला असं लिहावं लागेल. क्रोमियम आणि हा सल्फेट याची व्हॅलेन्सी 2 आहे, याची व्हॅलेन्सी 3 आहे. हे बघा 3 हे 3 सल्फेट तर 2 ऑलरेडी माहित असतो तुम्हाला. तर फॉर्म्युला तयार होईल Cr2SO4 थ्राइस. पण फॉर्म्युल्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. क्रोमियम सल्फेटचा फॉर्म्युला असा आहे पण आपल्याला काही घेणं देणं नाही त्याचं. Cr3+ चार्ज आहे याच्यावरती 3 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील तर क्रोमियम तयार होईल. सिंपल एकदम. आता याचं मोलर मास क्रोमियमचं 52 आहे. किती आहे 52 ग्रॅम आहे. पहा 3 तुम्हाला विचारले 3 मग आता याच्यावरून काय होतं 3 मोल इलेक्ट्रॉन जर मी दिले तर हा 1 मोल क्रोमियम तयार होईल. म्हणजे 3 फॅरेडे जर दिले मी तर 1 मोल क्रोमियम म्हणजे किती 52 ग्रॅम आहे. 52 ग्रॅम आहे लक्षात ठेवायचं. म्हणजे 3 × 96500 कोलम मुळे एवढा 52 ग्रॅम क्रोमियम इथे ठिकाणी जमा होतो. आता तुम्हाला विचारले 1 ग्रॅम क्रोमियम साठी किती टाइम लागेल. पहिले कुलम काढू नंतर टाइम काढू. तर इथे x कुलम हा 1 ग्रॅम मुळे जमा होईल. ठीक आहे. x कुलम दिला तर हा 1 ग्रॅम जमा होईल. आता मी इथे याला डिवाइड करतो आणि सॉल्व करतो. आता 3 × 96500 डिवाइडेड बाय x कुलमला कुलम डिवाइड झाले इक्वल टू 52 डिवाइडेड बाय 1 ग्रॅमला ग्रॅम डिवाइड झाले. आता याला सॉल्व करू आपण. म्हणजे x इक्वल टू किती आलं बेटा x इक्वल टू आलं 3 × 96500 डिवाइडेड बाय 52. हे काय आलं सांगा मला कुलम आले एवढे. मग मला सांगा कुलम म्हणजे चार्ज कसा काढायचा IT Q इक्वल टू IT. मग आता करंट तर दिला 1.25 म्हणजे IT ची व्हॅल्यू एवढी आहे. IT इक्वल टू इथे ठिकाणी 3 × 96500
00 डिवाइडेड बाय 52. अच्छा, करंट दिला 1.25, तर टाइम इक्वल टू 3 × 96500 डिवाइडेड बाय 52 × 1.25. क्लिअर का? तर इथे ठिकाणी 52 ने 1.25 ला डिवाइड करा, मल्टिप्लाय करा आणि 3 ने डिवाइड करा, आणि याला डिवाइड इथे डिव्हिजन करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. कसं सॉल्व करणार सांगा. आता टाइम इक्वल टू किती येईल? टाइम इक्वल टू कसं सॉल्व करणार सांगा. 3 ने वर मल्टिप्लाय करू शकता तुम्ही, सोपं जाईल एकदम. 3 ने जर मल्टिप्लाय केलं याला तर 300 300 2 0 आले. 3 × 5 15 कॅरी 1. 3 6 the 18 18 and 1 19 carry 1. 3 9 the 27 and 1 28. Divide 52 ने 1.25 ला मल्टिप्लाय केलं. 52 ने 1.25 ला मल्टिप्लाय करू. कुठं करणार? पुढच्या पेजवर करू. 1.25 ला मल्टिप्लाइड बाय 52. 2 5 the 10 1 2 to the 4 and 1 5 2 1 the 2 plus 5 5 the 25 carry 2 5 to the 10 and 2 12 carry 1 5 1 the 5 and 1 6. This is now 0 5 5 10 carry 1 5 and this is 6 65.0. So this will be 65.0 म्हणजे 65च आलं हे. ठीक. आता 65 ने याला टाइमला डिवाइड करा. सांगा किती येईल. आता काम करू आपण, याला 5 ने डिवाइड करू शकतो थ्रूआउट मी. 5 ने जर डिवाइड केलं तर 5 5 25 झालं. हे 25 आणि 3 28 बरोबर आहे. 39 झालं. 5 7 35 4 45 5 9 45 0 0 डिवाइडेड बाय 5 आणि हे 3 13. तर इथे ठिकाणी 13 हे झाले सेकंद. हे काय झाले? सेकंद टाइम, सेकंदामध्ये टाइम झाला. टाइम इज इक्वल्स टू 57900 डिवाइडेड बाय 13 मल्टिप्लाइड बाय 60 हे झाले मिनिट. 0 ला हे 0 डिवाइड करा आणि 6 ने डिवाइड करा, नंतर 13 ने डिवाइड करा. 5790 डिवाइडेड बाय 13 × 6 5790. टाइम इक्वल टू 5790 डिवाइडेड बाय 13 × 6. पहिले 6 ने डिवाइड करा. 6 ने डिवाइड केलं सांगा किती येईल. 6 6 54 3 39 झाले. 6 7 36 3 30 झाले. 6 35 डिवाइडेड बाय 13. 13 ने डिवाइड करा, सांगा किती आलं. 13 7 91 13 7 91 91 5 55 झाले. 33 39 73 39 आणि किती 6 झाले 60 झाले. तर 13 52. ठीक आहे. 73.4 मिनिट टाइम. 73.4 मिनिट. तर एवढा इथे ठिकाणी लागला. बिलकुल 73.4 मिनिट. म्हणजे इथे ठिकाणी जर आवर मध्ये काढायचं म्हटलं तर काय करणार? 73.4 डिवाइडेड बाय 60. 60 ने डिवाइड करा. तर 73.4 ला 60 ने जर डिवाइड केलं मी, तर इथे ठिकाणी याला असे डिवाइड करू शकता 7.34 डिवाइडेड बाय 6. 6 ने डिवाइड करा. 6 1 6 1 राहिले. 0.13 झाले. 6 2 12 तरी 12 1 14 झाले. 6 2 12 1.22 आवर. येस 1.22 आवर. ठीक आहे. 1.22 आवर हे असा टाइम मिळू शकतो तुम्हाला. डबल पहा एकदा प्रॉब्लेम कसं सॉल्व केला आपण. प्रॉब्लेम मध्ये काय केले मी लक्षात ठेवा. पहिले रिएक्शन लिहिली मी. डिस्चार्ज कसा लिहायचा, कारण क्रोमियम कसा जमा होईल. तर Cr3+ 3 इलेक्ट्रॉन गिव्ह Cr. 3 मोल इलेक्ट्रॉनचे 1 मोल क्रोमियम तयार होतात. म्हणजे 3 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 3 फॅराडे. 3 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे किती? 3 फॅराडे. लक्षात ठेवा. 3 फॅराडे मुळे हे 52 ग्रॅम तयार झाले. आता 3 फॅराडे म्हणजे किती? तर 3 × 96500. हे 52 ग्रॅम कुठून आलं? तर 1 मोल क्रोमियम म्हणजे 52. तर याचं ॲटॉमिक मास त्यांनी दिलेले 52 म्हणून. तर x कुलम मुळे 1 ग्रॅम, कारण आपल्याला एका ग्रॅमचाच रिझल्ट काढायचा आहे, 52 ग्रॅमचा नाही काढायचा. तर 3 × 96500 मुळे 52. तर x कुलम मुळे 1. याला सोडवलं मी तर x ची व्हॅल्यू बेटा एवढी आली मला. किती? 3 × 96500 डिवाइडेड बाय 52 एवढं आलं कुलम. मी डिव्हिजन केलंच नाही तिथं, पुढे डिव्हिजन केलं मी. आता ही व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? हा व्ही व्हॅल्यू मिळाली चार्ज. काय मिळाला? हा चार्ज. आता चार्ज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? IT. तर इथे बघा IT इक्वल टू
ही व्हॅल्यू द्यायची तशी. मग त्यातला करंट तर दिला 1.25 अँपियर, तरी 1.25 याला डिवाइड केलं तर टाइम राहिलं फक्त. तर टाइम इक्वल टू ही व्हॅल्यू मिळाली 3 × 96500 डिवाइडेड 52.125. मग काय केलं माहितीये, 52 ला 1.25 ने डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं, तर 52 ला जर मल्टिप्लाय केलं 1.25 ने तर 65 आलं. नंतर 65 ने डिवाइड करत गेलो, बाकी काही नाही करत गेलो. पहिले सेकंद केले, सेकंदाचे नंतर मिनिट केले, नंतर मिनिटाचे आवर केले, 1.22 आवर. सेकंदाला जर 60 ने डिवाइड केलं तर मिनिट होईल, मिनिटाला परत 60 ने डिवाइड केलं तर आवर होईल. तर 1.22 आवर लागतील 1 ग्रॅम क्रोमियम जमा होण्यासाठी. जर 1.25 अँपियर करंट असेल तर, 1.25 अँपियर करंट असेल तर 1 ग्रॅम क्रोमियमला 1.22 आवर एवढा टाइम लागेल, म्हणजे खूप वेळ लागेल. लक्षात ठेवा. हा करंट वाढवा टाइम कमी लागेल, करंट वाढवला की टाइम कमी लागेल. 1.22 अँपियर म्हणजे खूपच कमी करंट झाला तो. चला पुढे, पुढचा प्रॉब्लेम. हाऊ मेनी कुलम्स आर रिक्वायर्ड टू डिपॉझिट 40.5 ग्रॅम ऑफ अल्युमिनियम व्हेन द इलेक्ट्रोड रिएक्शन इज Al3+ 3 इलेक्ट्रॉन. रिएक्शन तर सिंपल आहे, एकदम साधी रिएक्शन आहे. ती सेम रिएक्शन आपण इथे यूज मध्ये आणणार आहोत. बघा नीट लक्ष द्या. रिएक्शन काय, Al3+ 3 इलेक्ट्रॉन, इट विल गिव्ह द Al. थोडी रिएक्शन गडबड झाली होती म्हणून डबल लिहिली मी. पाच सिंपल साधी गोष्ट आहे. अल्युमिनियमचा ॲटॉमिक मास किती आहे, 27. किती आहे, 27. बघा 3 मोल इलेक्ट्रॉन जर घेतली तर 3 मोल इलेक्ट्रॉन पासून 1 मोल अल्युमिनियम जमेल. म्हणजे 3 फॅरेडे पासून इथे या ठिकाणी 27 ग्रॅम अल्युमिनियम जमा होईल. म्हणजे तुम्हाला विचारलं हाऊ मेनी कुलम्स, ठीक आहे कुलम काढू. 3 × 96500 कुलम पासून 27 ग्रॅम. क्लिअर. 27 ग्रॅम हे 3 × 96500 कुलम पासून. तर इथे या ठिकाणी आपल्याला विचारले 40.5 ग्रॅम, म्हणजे x कुलम कोणासाठी, 40.5 ग्रॅम साठी लागतील. सांगा आता काय करायचं, आपण सॉल्व करायचं. काय करायचं आता, त्याला काय करणार सांगा. देअरफॉर 3 × 96500 डिवाइडेड बाय x इक्वल टू 27 डिवाइडेड बाय 40.5. याला सॉल्व करायचं ना. आता कसं सॉल्व करणार सांगा मला. आता याला सॉल्व करण्यासाठी काय करू आपण, x ची व्हॅल्यू, x इज इक्वल्स टू 3 × 96500 मल्टिप्लाइड बाय 40.5 डिवाइडेड बाय 27 इज इक्वल्स टू 0 0 हे 1 0 पुढे 1 0 याला जर दिलं तर मी याला असं लिहिल, खाली डिवाइड बी करू शकता तुम्ही, असं काहीच नाही. 3 × 9 = 27 होईल. 9 घेऊ इथं. 965 मल्टिप्लाइड बाय 40/50 डिवाइडेड बाय 9. काय केलं मी सांगा मला. हे जे वरचं शीट 2 0 होता ना, या 2 0 ने 2 0 म्हणजे 100, 100 ने याला मल्टिप्लाय 40/50 आलं, तर 9 ने भाग जाईल बघायला. आता 965 मल्टिप्लाइड बाय 9 ने 9 चौक 36, 45 9 5 45 450. बस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला इथे कुलम मिळतील. इथे 965 मल्टिप्लाइड बाय 450, 965 मल्टिप्लाइड बाय 450 प्लस हे 0 0 हे सगळे 0 झाले. ठीक आहे. प्लस 5 ने 5 5 25 2 राहिले, 5 30 2 32 3 राहिले, 5 9 45 3 48 प्लस बरोबर 25 2 राहिले, 30 2 32 3 राहिले, 45 3 48. 4 ने परत 4 25 2 राहिले, परत इथे या ठिकाणी 424 2 26 2 राहिले, 4 9 36 2 38 38. ठीक आहे. हे 0 हे 5 हे 2 14 प्लस 8 प्लस 5 म्हणजे 13 आणि 1 3 प्लस 1 म्हणजे 4 4 3 4 2 5 0 कुलम. एवढे कुलम इथे या ठिकाणी लागतील. इथे किती कुलम लागतील, 4 3 किती म्हटलं होतं मी आता, 4 3 4 2 5 4 3 4 2 5 आणि 0 कुलम एवढी इलेक्ट्रिसिटी आपल्याला लागेल. बरोबर आहे. तर कुलम मध्ये विचारलं होतं म्हणून काढावं लागलं कुलम आपल्याला. बिलकुल तेवढंच आहे, 4 3 4 2 5 0 कुलम. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम बघा. आता हे प्रॉब्लेम तुम्ही स्वतःच ट्राय करायचे, नंतर मग इथे मी तुम्हाला सॉल्व करून देईल. बघा लवकर, खूप मोठं विचारले. हाऊ मेनी कुलम्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आर रिक्वायर्ड फॉर. किती कुलम इलेक्ट्रिसिटी लागेल तुम्हाला. हाऊ मेनी कुलम्स, कुलम्स मध्ये सांगायचं आपल्याला, फॅराडे मध्ये नाही सांगायचं.
कुलम्स मध्ये सांगायचं. हाऊ मेनी कुलम्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आर रिक्वायर्ड फॉर, कशासाठी रिक्वायर्ड, ऑक्सिडेशन ऑफ 1 मोल ऑफ वॉटर टू ऑक्सिजन. सिंपल आहे बघा, लक्ष द्या माझ्याकडे. ऑक्सिडेशन करायचं, ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचा लॉस व्हायला पाहिजे. सिंपल आहे बघा. ट्वाइस ऑफ H2O gives O2 gas and plus will be the 4 times H plus and plus will be 4 electrons. ठीक आहे. मग 1 मोल ऑक्सिजनला 4 मोल इलेक्ट्रॉनची गरज आहे. ठीक आहे. 1 मोल ऑक्सिजनला 4 मोल इलेक्ट्रॉनची गरज आहे. तुम्हाला त्यांनी विचारले 1 मोल वॉटर बघा, परंतु इथे 2 मोल लागला. किती मोल वॉटर लागला, 2 मोल वॉटरला. 2 मोल वॉटरचा 1 मोल ऑक्सिजन बनला, त्यासाठी 4 मोल इलेक्ट्रॉन लागले. आपल्याला मोल मोजायचे कोणाचे, ऑक्सिडेशन ऑफ 1 मोल वॉटर, मला हा 1 मोल पाहिजे, तर 1 मोल वॉटर साठी हा अर्धा मोल ऑक्सिजन तयार होईल. आता ऑक्सिजन किती तयार होईल आपल्याला मोजायचंच नाही, फक्त वॉटर मोजायचं आहे. त्यासाठी 2 मोल इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. 2 मोल इलेक्ट्रॉनची आवश्यकता. मग 1 मोल वॉटर साठी 2 मोल इलेक्ट्रॉन पाहिजे. 2 मोल म्हणजे किती, 2 फॅराडे. 2 फॅराडे म्हणजे किती, 2 × 96500 कुलम. म्हणजे किती कुलम झाले सांगा, 2 मल्टिप्लाय करा, 0 0 झालं. 2 पंचे 10, 8 1, 2 सखी 12 ने 13, 8 1, 92 18 ने 19, 193000 कुलम. ठीक आहे, एवढे कुलम पाहिजेत. लक्षात राहिलं. डबल एकदा बघा काय केलं मी, 2 वॉटर O2 प्लस 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन. आठवत तुम्हाला थेरी सांगत असं मला सांगितलं होतं मी, वॉटरचं ऑक्सिडेशन रिडक्शन तुमचं खूप खूप पक्क पाहिजे. इतकं पक्क पाहिजे की बस इथे ठिकाणी त्याला काही चॅलेंजही नाही पाहिजे, लक्षात ठेवा. मग 2 वॉटर आहेत, तर याचा ऑक्सिजन प्लस 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन. आता हे 2 मोल वॉटर आहेत, तर 1 मोल ऑक्सिजन बनेल. ऑक्सिजन किती बनेल हे नाही विचारात घेतलं तरी चालेल आपल्याला. बघा नीट लक्ष द्या. आता 2 मोल वॉटरचा 4 मोल इलेक्ट्रॉन लागतील. 2 मोल वॉटरच्या ऑक्सिडेशनला 4 मोल इलेक्ट्रॉन लागतील. तर 1 मोलला किती लागतील बरं, 2 मोल इलेक्ट्रॉन लागतील. 2 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 2 फॅराडे. 2 फॅराडे म्हणजे 2 × 96500 कुलम. तर एवढे कुलम 19300 कुलम. एकदम करेक्ट. तर हे आन्सर इथे आपल्याला भेटेल. ठीक आहे. चला दुसरा प्रॉब्लेम बघू आपण. 5 सेकंड प्रॉब्लेम काय आहे बघा. तुम्हाला डोकं लावून बघा, विचार करा विचार, थिंकिंग करा. थिंकिंग केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. बघा, ऑक्सिडेशन ऑफ 1 मोल ऑफ FeO टू Fe2O3. बघा, FeO चा काय करायचं आपल्याला, Fe2O3 बनवायचं. ठीक, क्लिअर, हे लक्षात राहिलं. पण काय आहे त्याचं ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. एक काम करू, याला आयन इलेक्ट्रॉन मेथडने बॅलन्स करू. कसं बॅलन्स करणार सांगा मला, आयन इलेक्ट्रॉन मेथडने. FeO चा Fe2O3 मतलब पहिले एलिमेंट बॅलन्स करा. हे 2 आहेत, इथं 2 करू आपण. 2 Fe केले, एलिमेंट बॅलन्स. ऑक्सिजन इथं 2 ऑक्सिजन, इथे 1 ऑक्सिजन आहे, तर इथे 1 ऑक्सिजन लागेल आपल्याला, आणखी 1 ऍड करावं लागेल. झालं. आता हायड्रोजन बॅलन्स करा, तर इकडे 2 H प्लस लागतील. 2 H प्लस म्हणजे ऍड, इथे 2 इलेक्ट्रॉनचा लॉस होईल. सिंपल एकदम. मग आता इथे ठिकाणी तुम्हाला विचारलंय 2 मोल Fe जर घेतला मी, 2 मोल Fe जर घेतला, तर 2 मोल इलेक्ट्रॉन लागेल मला. किती लागेल, 2 मोल इलेक्ट्रॉन लागेल. पण आपल्याला विचारलं त्यांनी 1 मोलच, तर 1 मोल साठी किती लागेल, 1 मोल साठी 1 मोल इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग 1 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे किती, 1 फॅराडे झाला. 1 फॅराडे म्हणजे किती झाली इलेक्ट्रिसिटी सांगायची, 96500 कुलम. तर दुसऱ्याचा आन्सर 96500 कुलम आहे. लक्षात आलं ना. असं सॉल्व्ह करायचं, काही नाही बदल. चला दुसरं इथे पुढचं नंबर 3 बघू आपण. ह्याला काय केलं मी, लक्षात आलं ना, आयन इलेक्ट्रॉन मेथडने बॅलन्स केला आणि इलेक्ट्रॉन किती ते लॉस केला. विचार किंवा ऑक्सिडेशन नंबर काढून बी आला असतं. FeO मध्ये Fe चा ऑक्सिडेशन नंबर +2 आहे, Fe2O3 मध्ये +3 आहे, तर 1 चा फरक येते 1 फॅराडे. सिंपल झालं, असंही करू शकला असतं. चला पुढे, रिडक्शन ऑफ 1 मोल ऑफ MnO4 मायनस टू Mn2 प्लस. बघा, MnO4 चा Mn2 ठीक. चला बॅलन्स करा. आता याला आयन इलेक्ट्रॉन मेथडने बॅलन्स करा किंवा ऑक्सिडेशन नंबरने बॅलन्स करा. मी आयन इलेक्ट्रॉन मेथड, Mn ला Mn झाला, एलिमेंट बॅलन्स आहे. आता ऑक्सिजन बॅलन्स करू. O4 आहे, तर 4 वॉटर, 4 2 8 हायड्रोजन, तर प्लस 8 टाइम्स H प्लस, 8 टाइम्स H प्लस. इथे 8 प्लस येतील, 1 मायनस 7 प्लस, तर इथे 2च प्लस आहेत, म्हणजे इथे 5 इलेक्ट्रॉन टाकावं लागतील मला. ठीक आहे, 5 इलेक्ट्रॉन मला ऍड करावं लागतील, म्हणजे 5 फॅराडे लागतील. 1 मोल MnO4 साठी 1 मोल
MnO4 मायनस साठी किती लागतील 5 फॅरेडे. 5 फॅरेडे म्हणजे किती झाली इलेक्ट्रिसिटी सांगा मला याची. Q इक्वल टू 5 इंटू 96500 कुलम म्हणजे किती झाली सांगा. 0 5 5 25 2 राहिले 5 ने मल्टिप्लाय करा 5 30 सन 2 32 3 राहिले 5 9 45 सन 3 48 482500 कुलम बघा एवढी इलेक्ट्रिसिटी लागेल. 482500 एकदम बरोबर. ठीक आहे चला पुढचा प्रॉब्लेम बघा एकदा. काय दिले प्रॉब्लेम लक्षात आणा. काय दिले रिडक्शन ऑफ 1 मोल ऑफ Cu2 प्लस टू Cu. बघा Cu2 प्लस हा 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल मग Cu तयार होईल. मतलब 1 मोल Cu2 प्लस ला 2 मोल इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग 1 मोल Cu2 प्लस ला 2 फॅरेडेची गरज आहे. किती 2 फॅरेडे. तर चार्ज किती झाला Q इक्वल टू 2 इंटू 96500 कुलम म्हणजेच किती 193000 कुलम वरच केलं होतं आपण. तर या प्रकारे एवढे कुलम लागतील तुम्हाला. सिंपल. चला पुढचा प्रॉब्लेम बघा. तुम्ही स्वतःहून प्रयत्न करत चला लक्षात ठेवा. प्रॉब्लेम काय रिडक्शन ऑफ 1 मोल ऑफ Al3 प्लस टू Al. Al3 प्लस 3 इलेक्ट्रॉन होतील आणि इथे ठिकाणी Al घेईल. तर 1 मोल जर Al3 प्लस घेतला मी तर मला 3 मोल इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. 3 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे किती झाले सांगा मला. 3 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 3 फॅरेडे. तर Q इज इक्वल्स टू किती होणार 3 मल्टिप्लाइड बाय 96500 कुलम. बस 3 ने मल्टिप्लाय करा 300 300 3 5 15 1 राहिले 3 सक 18 ने 19 1 राहिले 3 9 27 आणि 28 289,500 कुलम 289 बरोबर एकदम. तर या प्रकारे हे सगळं न्यूमेरिकल खूप महत्वाचं होते. सोडवलं आपण. भारी आहेत न्यूमेरिकल हे आणि असेच प्रॉब्लेम एक्झाम मध्ये विचारले जातात. तुम्हाला काय सांगितलं मी डबल लक्षात ठेवा. मी परत एकदा रिपीट करतो टेक्निक काय. जर प्रॉब्लेम तुम्हाला स्वतःहून सोडवता आलं तर रिवाइजची गरज नाही. पण जर प्रॉब्लेम तुम्ही लिहिलं आणि तुम्हाला मी सोडून दिल्याच्या नंतर यायला लागलं तर समजायचं रिव्हिजनची गरज आहे. मग कधी द्यायची रिव्हिजन. जसं लेक्चर संपल तेव्हाच रिव्हिजन द्यायची. जसं लेक्चर संपल जर ताबडतोब रिव्हिजन द्यायची. तुम्ही जर उद्याच्याला रिव्हिजन दिली तर तुम्हाला 1.5 पट वेळ लागेल. ऐका नीट लक्ष द्या माझ्याकडे. समजा तुम्ही इथे ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे नंबर 1 पहिली स्टेप महत्वाची बघा. तुम्हाला जर स्वतःहून प्रॉब्लेम आलं नो नेसेसरी रिव्हिजन. कुठल्याही रिव्हिजनची गरज नाही. नंबर 2 पण जर प्रॉब्लेम असा आहे की मी इथे रिवाइज केल्यानंतर तुम्हाला आलेलं आहे. रिवाइज केल्यानंतर आलेलं आहे समजायचं रिव्हिजन मस्ट आहे. रिव्हिजन मस्ट आहे. मग रिव्हिजन आता रिव्हिजन कधी द्यायची. नंबर 1 तुम्ही जर ताबडतोब सडन रिव्हिजन जर दिली तर तुम्हाला सेम टाइम लागेल. जेवढी रिवाइज करायला लागेल जेवढं लेक्चर पाहायला लागला तेवढाच वेळेमध्ये ते संपल. सेम टाइम लागेल. सडन रिव्हिजन दिली तर तेवढाच वेळ लागेल. पण जर का तुम्ही जर इथे नेक्स्ट डे रिव्हिजन दिली तर तुम्हाला 1.5 टाइम 1.5 पट वेळ लागेल. 1.5 टाइम्स रिव्हिजन वेळ लागेल. आणि जर समजा इथे ठिकाणी 8 दिवसाच्या नंतर रिव्हिजन जर दिली तर तुम्हाला 2 टाइम्स रिव्हिजन तुम्हाला वेळ लागेल. डबल टाइम लागेल रिव्हिजन. लक्षात ठेवा 2 टाइम्स रिव्हिजनला वेळ लागेल. डबल रिव्हिजनला वेळ लागतो. 8 दिवस 10 दिवस 15 दिवस महिना 2 महिने 3 महिन्याच्या नंतर रिव्हिजन केलं डबल वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही ठरवायचं रिव्हिजन कधी द्यायची. सडन ताबडतोब द्यायची का नेक्स्ट डेला द्यायची का 8 दिवसांनी द्यायची. 8 दिवसांनी दिल्याच्या नंतर तर तुम्हाला पहिल्यापासून परत जसं तसं परत सगळं रिवाइज करत बसावं लागतं. आणि न्यूमेरिकल थोडे असतात जास्त नसतात न्यूमेरिकल. बघा तुम्ही मोलर कंडक्टन्स आपण नियर अबाउट 5-6 लेक्चर घेतले तर 2 लेक्चर न्यूमेरिकलचे घेतले. मी तुम्हाला कधीच म्हणत नाही थेरीला रिवाइज करा म्हणून. न्यूमेरिकलला रिवाइज करा. लक्षात राहा न्यूमेरिकलला रिव्हिजन देणं गरजेचं आहे. थेरी काही नाही एकदा कन्सेप्ट समजला आपल्या डोक्यामध्ये फिट राहतो तो आणि वहीमध्ये ओव्हरलुक केलं की ताबडतोब लक्षात येतो. पण न्यूमेरिकल चीज अशी आहे की ती खूप लवकर विसरते. व्हॉलाटाईल असते खूप. साध्या भाषेमध्ये सोल्युशन क्वालिटेटिव्हच्या भाषेमध्ये ते काय व्हॉलाटाईल आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. टेक्निक आठवणीत ठेवा. त्यामुळे सेम डेला रिव्हिजन द्या. खूप झालं असं दुसऱ्या दिवशी रिव्हिजन द्या तरी 1.5 टाइम्स वेळ लागतो. आलं लक्षात. आणि तुम्ही जर समजा
फुल कॉन्सन्ट्रेट केलं, खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न त्याच वेळेला केला, एक लेक्चर पाहण्यासाठी इथे समजा एक 40 मिनिटाचं लेक्चर इथे तुम्हाला 80 मिनिटे जर लागला तर मग डबल रिवाइज करण्याची गरज नाही, बिलकुल गरज नाही. पाहूच नका तुम्ही, फक्त एक्झाम मध्ये व्यवस्थित प्रिपरेशन करा, एक्झाम द्या, यू विल गेट युअर रिझल्ट. सच स्टुडंट्स have the 99.99% chance they will become successful. पहिल्या स्ट्रोक मध्ये जे लोक इथे ठिकाणी येतील हे सगळे यशस्वी होण्याच्या तयारीत असतात. कारण आणि हे लोक अशीच तयारी करतात की लेक्चर पाहताना जितक्या बारकाईने पाहतात ना, रिव्हिजनची गरज नाही पडायला पाहिजे. पण काही काही लोकांना रिव्हिजनची गरज पडते. का तर हे ते फक्त लेक्चर पाहताना फक्त एक सिरियल पाहिल्यासारखं किंवा सिनेमा पाहिल्यासारखं इथे ठिकाणी ते पाहतात. ठीक आहे ना, तर असं करू नका, तयारी करा चांगल्या प्रकारे. कसं पाहिजे हे आपण ठरवायचं. ठीक, चला पुढचं प्रॉब्लेम घेऊ आपण. न्यूमेरिकल पुढचं नंबर 6, लास्ट न्यूमेरिकल असेल या लेक्चरचं. ठीक, बघा न्यूमेरिकल काय बघा. अ सोल्युशन ऑफ निकेल नायट्रेट वॉज इलेक्ट्रोलाइज्ड बिटवीन प्लॅटिनम इलेक्ट्रोड. प्लॅटिनम इनर्ट इलेक्ट्रोड आहे, निकेल इलेक्ट्रोड वापरला तर ऍक्टिव्ह इलेक्ट्रोड होतील, पण प्लॅटिनम आहे त्यामुळे इनर्ट इलेक्ट्रोड. युझिंग करंट ऑफ 5 एम्पियर फॉर 30 मिनिट. करंट दिलाय, टाइम दिलाय. व्हॉट इज द मास ऑफ निकेल डेपॉझिटेड ऍट द कॅथोड. कॅथोडवर निकेलचं किती मास डेपॉझिट होईल. तर निकेलचं मास कसं काढणार सांगा मला. मास विल बी इक्वल, पहिली गोष्ट म्हणजे निकेल कसा डिस्चार्ज होईल. तर निकेल आयनची व्हॅलेन्सी 2 आहे, Ni2+. बघा ना, नायट्रेट आणि 2 म्हणजे 2 नायट्रेट म्हणजे Ni2+ आहे, तर 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तयार झाला निकेल. तर यावरनं समजलं मला की मोल रेशो याचा आहे 1/2. मोल रेशो किती आहे, 1/2. जर मोल रेशो जर 1/2 आहे तर मास ऑफ द सबस्टन्स लिबरेटेड और डेपॉझिटेड इक्वल टू IT डिवाइडेड बाय 96500 इंटू मोल रेशो मल्टीप्लाइड बाय मोलर मास. ठीक, IT करंट किती आहे 5 एम्पियर आहे, 5 मल्टीप्लाइड बाय टाइम. टाइम किती आहे, टाइम आहे 30 मिनिट म्हणजे 30/60 सेकंद. सेकंदामध्ये काढायचा टाइम कधी, डिवाइडेड बाय 96500. ठीक आहे, मल्टीप्लाइड बाय मोल रेशियो 1/2 मल्टीप्लाइड बाय मोलर मास किती आहे निकेलचा. मोलर मास बघा, निकेलचं जर समजा इथे ठिकाणी मोलर मास आयर्न जर म्हटलं तर 56 आहे, निकेल 2 ने वाढू 58 करू. एक्झाम मध्ये द्यायला पाहिजे ते, जर नाही दिलं तर असा जुगाड लावा. आयर्न 56 असतं, फेकोनी तर 2 ने वाढू 58, 60 करू ना, कशाला जास्त झंझट करायचं, 60च करू, सोपं एकदम. तुम्हाला असं मनाने घेता येतं का, मग काय करणार आता, त्यांनी दिलेलंच नाही तर काय करणार. 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल झाले, 2 ने डिवाइड करायला, 2 ने जर डिवाइड केलं तर 2×6 होईल. बरं, तर इथे ठिकाणी काय होईल आता, इथे याला सॉल्व करणार. 5×15, 15×45, 45 मल्टीप्लाइड बाय 60 डिवाइडेड बाय 965. ठीक आहे, आता याला येता इथे ठिकाणी मास मिळेल तुम्हाला. आता याला परत 5 ने डिवाइड करता येईल. बघा त्याला 5 ने डिवाइड करता येईल. 5 ने जर डिवाइड, याला 5 ने, याला 5 ने, 25 ने डिवाइड करू शकता तुम्ही, पर अगोदर 5 ने करू. 5 9 45, 9 × 60 डिवाइडेड बाय 5 ने परत डिवाइड, 5 1 5 46, 5 9 45, 15 5 3 15 193. ठीक आहे, दिस इज इक्वल्स टू 954 540 भागिले 193. बेटा 193 जर असेल तर नियर अबाउट 200 घ्या. 200 जर घेतलं मी तरी इथे किती येईल, 200 म्हटल्याच्या नंतर 5.4 ला 2 ने 2.7 च्या आसपास, पण 2.7 पेक्षा थोडी व्हॅल्यू जास्त येईल. तर 2.7 पेक्षा थोडी व्हॅल्यू जास्त, तर 2.8 घेऊ. ऍक्च्युअल आन्सर सांगतो किती याचा. क्वेश्चन प्रॉब्लेम नंबर 6 आहे, तर प्रॉब्लेम नंबर 6 आन्सर आहे तर 2.73. 2.73. ठीक आहे, या प्रकारे. ठीक आहे ना, तर अशा प्रकारे इथे ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर सर्व न्यूमेरिकल खूप छान होते, व्यवस्थित न्यूमेरिकल होते. आणखी पुढचा आणखी एक लेक्चर तुम्हाला न्यूमेरिकल साठीच देईल. ठीक आहे.